बहारी आक्रमणकारांचं हिंदू संस्कृती निस्तनाबूत करण्याचं स्वप्न राजमाता अहिल्यादेवींनी स्वप्नच ठेवलं. नमस्कार, राम राम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी अनिकेत होऊन 10 दिवस 3000 किलोमीटर राईडच्या 7व्या दिवशी मी पोचलोय माहेश्वरला. परितोषला अचानक राईड सोडावी लागली आणि नरेंद्रनी आज आपल्याला जॉईन केलं. प्रवासाची सुरुवात पाटल पाण्याच्या वॉटरफॉलपासून केली, पण वॉटरफॉलला एंट्री करताच एक्झिट गेटचा बोर्ड लागला. नंतर जामगेटला आलो, ज्याचे निर्माण 18व्या शतकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मालवा पठाराच्या प्रवेशद्वाराच्या स्वरूपात केले होते. आज मी राईडला निवांतच होतो, कारण की मला ड्रायव्हर भेटला होता आणि मग आम्ही पोचलो ते माहेश्वरला. राजमाता अहिल्यादेवीच्या शासन काळात म्हणजे 1767 ते 1795 माहेश्वर ही होळकर साम्राज्याची राजधानी होती. याच काळात राजमाता अहिल्यादेवींनी भारतातल्या बरेच मंदिरे पुनर्जीवित केली, ज्यात केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ, सोमनाथ, रामेश्वरम अशा बऱ्याच मंदिरांचा समावेश होता. त्या काळात हिंदू भाविकांना यात्रा सोयीस्कर व्हाव्यात म्हणून बऱ्याच धार्मिक स्थळी, धर्मशाळा, पाण्याचे कुंड, दगडाचे रस्ते याचं देखील निर्माण राजमाता अहिल्यादेवींनी त्या काळात केले. रात्री सराफा बाजारमध्ये लोकल फूड ट्राय करून दिवसाची शेवट खजराना गणपतीच्या मंदिरात केली.